Unacademy. Let's crack it. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार. संवाद अधिकाऱ्यांशी या शोमध्ये आज जसा आयोगाने विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतात किंवा आयोग जो अधिकाऱ्यांचा इंटरव्ह्यू घेतो, इंटरव्ह्यू पॅनलने अधिकाऱ्याला जे प्रश्न विचारलेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी इंटरव्ह्यूच्या पॅनलच्या समोर जी उत्तरं दिलेली आहेत ती ॲज इट इज आपल्या समोर देणार आहेत. मी फक्त प्रश्न विचारण्याचं काम करेल जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. माझ्या पुढे आयोगाच्या प्रश्नांची यादी आहे आणि आजच्या शोमध्ये सागर देशमुख सर जे की 2021 ची राज्यसेवा रँक नंबर 22 ने उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजेच त्यांना क्लास 1 पोस्ट निश्चित आहे. त्यांना जो इंटरव्ह्यूचा स्कोर आलेला आहे तो 65 आलेला आहे, म्हणजे वन ऑफ द बेस्ट आहे. त्यांनी 65 मार्क कोणती उत्तरं देऊन मिळवलेली आहेत. शिवाय सर आपल्याला हे पण सांगणार आहेत की त्यांनी या प्रश्नाच्या उत्तराऐवजी दुसरं उत्तर दिलं असतं तर आणखी बेटर झालं असतं. चला आपण डायरेक्ट सुरुवात करूयात सरांना प्रश्न विचारण्याची. पहिला प्रश्न असा विचारला होता की तुमचा प्रोफाईल मधला फोटो आणि सध्याचा तुम्ही दिसताय ते वेगळे दिसताय, हा फोटो तुमचाच आहे का? सरांकडून जाणून घेऊयात की त्यांनी उत्तर काय दिलं. ओके, तर देशपांडे सरांचा हा प्रश्न होता. तर त्या प्रश्नाला मी उत्तर असं दिलं होतं की हो सर, हा फोटो माझाच आहे. फरक जाणवते कारण तो थोडा जुना फोटो आहे. मग त्यांनी त्याचा पुढचा प्रश्न विचारला होता की तुम्ही अपडेट का केला नाही, तर त्याला उत्तर मी असं दिलं होतं की सर ते अपडेट करणं राहून गेलं. हा जो प्रश्न होता तो इंट्रोडक्टरी प्रश्न होता की जेणेकरून तुम्ही थोडंसं कम्फर्टेबल होताल आणि इंटरव्ह्यू सुरू होईल. ओके, पुढचा प्रश्न, कोणकोणत्या परीक्षा दिल्या तुम्ही आतापर्यंत? हां सर, मी एक UPSCची मेन्स दिली होती 2020ची. त्याच्यानंतर मी MPSCच्या स्टेट सर्व्हिसवरतीच फोकस केला. तर 2017 पासून मी सर्व परीक्षा देतो आणि सर्व मेन्सला असतो आणि याच्या आधी 2 इंटरव्ह्यू दिलेत आणि आता हा सध्या माझा 3रा इंटरव्ह्यू आहे. किती मेन्स आणि इंटरव्ह्यू दिले तुम्ही? सर, आत्ता सध्या ही दिलेली माझी 4थी मेन्स आहे आणि हा 3रा इंटरव्ह्यू आहे सर. अभ्यास करताना आर्थिक गणिते कशी जमवली? हां सर, जॉब करत होतो मी. जॉब सोडल्यानंतर माझ्याकडे थोडीफार सेविंग होती. त्या सेविंग बरोबर सारथीकडून मला स्कॉलरशिप पण मिळत होती. त्याचबरोबर जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी घरी आणि माझ्या भावाकडून पण पैसे घेत होतो. तर असं या सर्व गोष्टीतून पैशांची जमवाजमव करून आर्थिक गणितं मांडली होती सर. तुमचा बी प्लॅन काय होता? सर, प्लॅन बी माझा एक्सपिरियन्स ITतला आहे की जवळपास तो 6 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. त्याच्या जोरावरती मी पुन्हा ITत जाण्याचा विचार करत होतो. जर माझं इथे नाही झालं तर मी ITत पुन्हा जाईन. आणि त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये मी काही स्वतःच्या फील्ड रिलेटेड लँग्वेज पण शिकून घेतल्या होत्या सर. तर ITत परत जाणं हा माझा प्लॅन बी आहे सर. मेकॅनिकल इंजिनिअरिंगने तुमच्या जीवनावरती काय आणि कसा परिणाम घडवून आणला? हां सर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण अशा अनेक मशीन्स बनवतो की ज्या माणसाचे जीवन सुखकर बनतात, इझी बनवतात, आपला टाईम खूप मोठ्या प्रमाणात वाचवतात. आणि अशा पण काही मशीन्स आहेत की ज्या ठिकाणी मानव काम करणं किंवा मानव पोहोचणं डेंजरस आहे, अशा ठिकाणी या मशीन्स काम करत असतात. तर आपल्या घरात जर आपण पाहिलं तर वॉशिंग मशीन, डिशवॉशरपासून ते रोबोटपर्यंतच्या अनेक मशीन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगने बनवले आहेत आणि अल्टिमेटली माणसाचं जीवन अधिक सुलभ, अतिशय फास्ट आणि सोपं आणि इझी करून ठेवलेलं आहे सर. तुम्ही आता रोबोट म्हटला, रोबोटिक्स म्हणजे काय? सर, रोबोटिक्स असा एक विषय आहे ज्याच्यामध्ये आपण रोबोट बनवतो. रोबोट म्हणजे सर एक अशी एक मशीन असते की ज्याला एक माणसाचं स्वरूप देण्यात आलेलं असतं किंवा कधीकधी माणसाचं स्वरूप पण त्याला नसतं, ज्याला आपण स्पेसिफिक काही इनपुट्स देतो. त्या इनपुट्सच्या आधारावरती त्या मशीन्समध्ये असलेले पंप्स आहेत, त्यानंतर मोटार्स आहेत किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पण त्याच्यामध्ये असतात. या सर्वांच्या सिस्टीममधील एकमेकांच्या कोऑर्डिनेशननुसार माणसाला किंवा आपल्याला हवे असेल ते आउटपुट देणारं मशीन म्हणजे रोबोट सर. सध्या चर्चेमध्ये असलेलं AI काय आहे आणि त्याच्या लँग्वेज कोणत्या? सर, AIचा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा होतो सर. इंटेलिजन्स म्हणजे जसं मानवाकडे इंटेलिजन्स आहे, त्याच्यामध्ये तो माणूस आपण शिकतो किंवा आपल्याकडे रिझनिंग असतं, आपल्याकडे इंटेलेक्ट असतं किंवा आपण आपल्या अनुभवातून गोष्टी शिकून एखाद्या गोष्टीचं कन्क्लुजन काढू शकतो. विचार करण्याची आपल्याकडे क्षमता असते, रिझनिंगची क्षमता असते. अशा या वेगवेगळ्या ज्या इंटेलिजन्स आहेत ज्या मानवामध्ये आहेत त्या मशीनमध्ये आणणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय सर. तुमची हॉबी कोणती? सर, रीडिंग बुक्स ही माझी हॉबी आहे आणि विशेष करून मी मराठी कादंबरी वाचतो सर. आत्तापर्यंत कोणती कोणती पुस्तकं वाचली? सर, आत्तापर्यंत मी ययाती वाचलेलं आहे आणि नुकतंच मी
नंदा खरे यांचं उद्या नावाचं पुस्तक वाचलेलं आहे. शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराजांवरती जी काही पुस्तकं आहेत ती वाचलेली आहेत. आणि मानसिक प्रश्नांवरती आधारित जसं की विनिंग हॅबिट किंवा विजयाचे मानसशास्त्र नावाचं पुस्तक वाचलं आहे. आणि अच्युत गोडबोले यांचे सायन्सवर आधारित पुस्तकं जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स अशी पुस्तकं वाचली आहेत सर. ओके, तुम्ही सांगितलं की ययाती वाचली. ययातीमध्ये नेमकं त्यांना काय सांगायचं आहे? सर, ययाती हे वि स खांडेकरांची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य 4 कॅरेक्टर आहेत. तर त्या कॅरेक्टरमधून त्यांनी वेगवेगळे मॅसेज आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सर ययाती आहे आणि 2 इतर फिमेल कॅरेक्टर्स आहेत सर. याच्यामधून मानवाच्या वेगवेगळ्या भावना कशा असतात, त्या वेगवेगळ्या भावनांवरती मानवाने कसं नियंत्रण केलं पाहिजे हे सांगण्याचा त्यांनी थोडाफार प्रयत्न केला आहे सर. याच्यात सांगायचं तर ययाती हा जो व्यक्ती आहे तो भौतिक गोष्टींच्या मागे धावतो. तर त्याचा उलट जो यती हे कॅरेक्टर आहे सर, तो या भौतिक सुखांना कंटाळून या सगळ्यांना सोडून तो जग सोडून डोंगरामध्ये आणि जंगलामध्ये फिरत असतो. म्हणजे तो अति अध्यात्माच्या किंवा अति भौतिक सुखाच्या विरोधी आहे. तर म्हणजे एक भौतिक सुखाच्या मागे धावणारा आणि एक त्याच्यापासून धावणारा, असे 2 कॅरेक्टर आहेत. आणि या दोघांचा सुवर्णमध्य सांगणारा अजून एक कॅरेक्टर सर कच, की जो त्याचं लाईफ अतिशय संतुलितपणे जगत आहे. तर कचच्या माध्यमातून लेखकाला आपल्याला सांगायचं की आपलं जीवन संतुलित असावं. तुम्ही आता बोलला की सुवर्ण मध्य साधला, तर तो प्रत्येकाला साधता येतो का आयुष्यामध्ये? नक्कीच नाही सर. सुवर्णमध्य साधणं हे कौशल्य पण आहे आणि ते माणसाला शिकावं सुद्धा लागतं. आपण आपलं आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या व्यक्तींच्या सजेशनवरून किंवा पुस्तक वाचण्यातून आणि स्वतःच्या अनुभवातून मध्यम मार्ग कसा काढायचा हे आपण शिकत जातो. आणि जर आपल्या जीवनामध्ये असा कोणी एखादा गुरु असेल की जो त्याच्या लाईफमधून एक उत्तम असा मार्ग निर्माण केलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी दुःख होईल आणि आपण चांगलं व्यवस्थित जीवन जगू, अशा व्यक्तीला फॉलो करून सुद्धा आपण मध्यम मार्ग निर्माण करू शकतो. ओके, तुम्ही आता सांगितलं की गुरुचा सहारा घेऊ शकता. तर गुरु म्हणजे नेमकं काय तुमच्या दृष्टिकोनातून? सर, माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की गुरु हा एक अशी व्यक्ती असते की त्यांनी स्वतःचा एक अनुभव आहे, स्वतःचं एक ज्ञान आहे, ज्याच्यातून त्याने जीवन जगण्याचा एक मार्ग निर्माण केला आहे, ज्याच्यामुळं माणसाचं जीवन सुखी होतं. कमीत कमी दुःखात त्याला जावं लागतं. सुख दुःख म्हणण्यापेक्षा एक योग्य असा तो जीवन जगण्याचा त्यांनी मार्ग निर्माण केलेला आहे. आणि त्या मार्गावर इतर काही लोक चालत असल्यामुळे त्यांचंही जीवन सुखकर झालेलं आहे. तर अशा व्यक्ती जर माझ्या लाईफमध्ये असेल तर त्या व्यक्तीला मी गुरु म्हणलं पाहिजे सर. ओके, हे सगळे देशपांडे सरांनी विचारलेले प्रश्न होते सर. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं ते दिलेली आहेत. याच्यामध्ये असा कोणता प्रश्न होता का की तुम्हाला वाटलं की नाही, याचं उत्तर वेगळं द्यायला पाहिजे होतं? हां, तर आता ययाती हे जे पुस्तक मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी मी ॲड करू शकलो असतो. तर ययातीमध्ये आणखीन 2 कॅरेक्टर पण आहेत, जे फिमेल कॅरेक्टर आहेत. तर त्या कॅरेक्टरमधून आपण मानवाचे वेगवेगळे गुणधर्म जसे की मत्सर आहे किंवा राग आहे, लोभ आहे, अशा काही फिलिंग्स असतात. त्याचबरोबर कच नावाचं जे कॅरेक्टर आहे त्याच्या थ्रू त्याने एकदम सात्विक भावनांचा सुद्धा लेखकाने उल्लेख केलेला आहे. तर अशा अनेक भावनांचं संघटन त्याच्यामध्ये आहे, हे मी तर सांगायलाच पाहिजे होतं. प्लस दुसरं म्हणजे ते लेखन शैलीबद्दल पण मी अजून बोललो असेल तर अजूनही बेटर झालं असतं. प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि किंवा रोबोटिक्स असो, याची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आणखीन इम्प्रूव्ह आपण उत्तर देऊ शकलो असतो. जर आपण अच्युत गोडबोले सरांची काही पुस्तकं आहेत, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावानेच एक पुस्तक आहे किंवा इंडस्ट्रियल 4.0 नावाने एक पुस्तक आहे, अशी पुस्तकं जर वाचलो आणि त्यातून जर नोट्स काढलो तर अधिक सटीक आपण डेफिनेशन त्यांना सांगू शकलो असतो. जसं सरांनी मला 2 पुस्तकं विचारली होती, डेफिनेशन विचारल्या होत्या. येस, ओव्हरऑल जर बघितलं देशपांडे सरांनी जे तुम्हाला पॅनलमध्ये प्रश्न विचारले ते एक म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडवर विचारले आणि दुसरं तुमच्या हॉबीवरती. म्हणजे या 2 गोष्टींना एज्युकेशन आणि हॉबी फोकस करता येईल. येस. आणि मी प्रश्न बघत गेलो, तुमच्या प्रत्येक उत्तरातलं एक वाक्य कॅची केलंय त्यांनी आणि पुढचा इंटरव्ह्यू कॅरी होत गेला. आणि हे भारी झालं की तुम्ही माझ्यासमोर उत्तरं देताना सुद्धा त्या फ्लो मध्येच दिलेत. चला, आता जे IPS मेंबर होते त्यांचं नाव अननोन आहे, माहित नाहीये. आता त्यांनी विचारलेले प्रश्न, खरं तर देशपांडे सरांचा प्रश्न आहे पोस्ट प्रेफरन्स, पण तो शेवटी विचारलेला आहे, तो तर मी शेवटीच विचारेल. येस. आता आपण IPS सरांनी कोणते प्रश्न विचारले होते, म्हणजे बघा ते पोलीस प्रशासनामध्ये काम करतायत, त्यांनी कदाचित तशा अँगलनी प्रश्न असतील, मला पण माहित नाही अजून. आपण सरांना प्रश्न विचारायला सुरू करून देऊयात. महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यामधला सहसंबंध सांगा. हां, आता याचा रेफरन्स सरांनी हा प्रश्न का विचारला असेल, जे तो वरचा जो तुम्ही प्रश्न म्हणलात की पोस्ट प्रेफरन्स, त्याच्यामध्ये पहिला माझा ACP आणि DYSP होता. ओके. त्याच्यावर आधारित त्यांनी मग प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. तर जो त्यांचा पहिला प्रश्न होता, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनामधला संबंध काय, तर हा थोडासा ब्लॉक करणारा प्रश्न होता. तर आपण जर पाहिलं तर असं एक्झॅक्ट काही कनेक्शन त्यावेळेस सुचणं मला अवघड होतं. त्यावेळेस मी त्यांना असं सुरुवातीला एक असं उत्तर दिलं होतं की सर, महसूल प्रशासन
आणि पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा संबंधित काही संबंध आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर जिल्हा प्रशासनाचे जे महसूल प्रशासनाचे अधिकारी असतात कलेक्टर, हे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे पण मुख्य असतात. पोलीस प्रशासनाचं नियंत्रण करणं त्यांच्या अंतर्गत येतं. मग त्याच्यानंतर ते म्हणले की ह्याला सोडून अजून काय, त्यांचा पुढचा प्रश्न होता. म्हणजे त्यांना वेगळं काहीतरी अपेक्षित होतं. त्यानंतर मी त्यांना सांगितले की सर, शांतता ठेवण्यासाठीचं कलम नंबर 141 असो किंवा कलम नंबर 144 जे आपण CRPC आणि IPC मध्ये पाहतो, त्याच्या संबंधित आदेश काढण्याचे सुद्धा पॉवर महसूल अधिकाऱ्यांना आपल्याकडे आहेत. याच्यावरती पण सरांचं समाधान झालं नव्हतं. तर त्यांनी म्हणले की अजून काही वेगळं तुम्हाला सांगता येईल. त्यावेळेस मग मी थोडा वेळ पॉज घेऊन त्यांना सांगितलं होतं की सर, ज्या प्रदेशामध्ये शांतता असते, लॉ अँड ऑर्डर मेंटेन केलेलं असतं, त्या ठिकाणची शांतताची परिस्थिती उद्योगधंदे उभारायला मदत करते. शांत प्रदेशामध्ये उद्योगधंदे उभा राहतात. उद्योगधंदे उभा राहिला म्हणजे सरकारचं महसूल वाढतं. अशा प्रकारे जर पोलिसांनी शांतता सुव्यवस्था मेंटेन केली तर महसूल प्रशासनाचं काम सुद्धा वाढतं. त्यावरती त्यांनी थोडीशी मान हलवली. मला असं वाटतं की त्यांना हे उत्तर अपेक्षित असावं. ओके, चला ठीक आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की CCTV कॅमेरे आपण संपूर्ण शहरात लावले आहेत, त्याचा काय फायदा? CCTV सर एक व्हिजिलन्सचा प्रकार आहे. आपण शहरामध्ये निरनिराळ्या ज्या काही गुन्हेगारी संबंधित गोष्टी होतात त्या गोष्टी थांबवण्यासाठी आणि तुमच्यावरती आमची नजर आहे असं एक मॅसेज देऊन वचक निर्माण करण्यासाठी आपण कॅमेरे लावले असतो. दुसरी गोष्ट सर, या कॅमेऱ्यामधून आपल्याला वेगवेगळ्या अपराधांबद्दलचे एव्हिडन्स मिळतात की ज्या एव्हिडन्सच्या आधारावर आपण कोर्टामध्ये चार्जशीट अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने निर्माण करू शकतो. यामुळे गुन्ह्यांचा लवकर शोध होतो आणि गुन्ह्यांचा निपटारा पण लवकर होतो सर. ओके, दंगली घडण्याची कारणं काय, तुम्हाला काय वाटतं? हां, या ठिकाणी मी सरांना उत्तर दिलं होतं की सर, दंगली घडण्याचं पहिलं कारण तर आहे की धार्मिक आणि जातीय गोष्टी. धर्म आणि जातीच्या आधारावरती अनेक काही पॉलिटिक्स आणि पार्टीज आहेत की त्याचा फायदा घेतात स्वतःच्या फायद्यासाठी आणि समाजामध्ये दुही निर्माण करून त्यांच्यामध्ये दंगली घडवून आणतात. याचबरोबर मी त्यांना एक दुसरं उत्तर असं दिलं होतं की सर, समाजामध्ये जितकी गरिबी आहे, जितकं दारिद्र्य आहे आणि समाजामध्ये जेवढी जास्त विषमता आहे ते सुद्धा या दंगलीसाठी कारणीभूत असतं. गरिबी, विषमता, बेरोजगारी यांचा नेमकं दंगलीशी संबंध काय? हो, तर मग मगाचं जे उत्तर दिलं होतं त्याला धरूनच त्यांनी हा प्रश्न विचारला होता. तर त्यांना मी सांगितलं की सर, आपण दंगली जर पाहिल्या तर दंगलीमध्ये समाविष्ट असणारे जे तरुण असतात ते एकतर अतिशय गरीब बॅकग्राऊंडमधून आले असतात. ओके, आणि त्यातले अनेक जण अशिक्षित सुद्धा असतात. त्यामुळे त्यांना दंगलीचे काय परिणाम होतात, दंगल आपण का नाही केली पाहिजे, याचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो याची सविस्तर माहिती अशी नसते. जर आपण या दारिद्र्यातून त्यांना बाहेर काढलं आणि समाजातली विषमता कमी केली आणि त्यांना जर शिक्षित केलं तर हे लोक स्वतः सारासार बुद्धीने विचार करतील, सदविवेक बुद्धीने विचार करतील आणि हे दंगलीत समाविष्ट होणार नाहीत. एकंदरीत आपण इनडायरेक्टली या गोष्टीवरती काम करून दंगली कमी करतो सर. ओके, दंगली होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? सर, दंगली होण्याची कारणं जर आपण तशी पाहिली तर त्यातलं मुख्य कारण असतं की समाजामधला डिसहार्मनी तयार होणं. तर त्यासाठी जर मी ज्या विभागात असेल त्या विभागातल्या वेगवेगळ्या समाजातील व्यक्तींना बरोबर घेऊन मोहल्ला कमिटी असो किंवा पीस कमिटी असो त्याचा वापर करेन आणि त्याच्यातून समाजामध्ये एक हार्मनी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन सर. दुसरा मुद्दा की समाजामध्ये काही जे क्रिमिनल माइंडवाले जे लोक असतात त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आपण इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला आपण इंटेल म्हणू शकतो सर. तिसरी गोष्ट असं आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण क्राईम मॉर्फॉलॉजी किंवा क्राईम माइंड मॅप तयार करू शकतो किंवा असे गुन्हे होऊ नये ह्याच्यासाठी सुरुवातीलाच प्रिकॉशन म्हणून काही गोष्टी करू शकतो. जसं की आपण CCTVचा मगाशी उल्लेख केला सर, त्याचा वापर करू शकतो. CCTNS आपल्याकडे एक सिस्टीम आहे सर, त्याचा वापर करू शकतो किंवा ॲम्बिसचा सुद्धा वापर करून आपण दंगली थांबवू शकतो सर. तुम्ही पोलीस अधिकारी आहात, दंगली झाल्यावर काय कराल? सर, दंगल झाली आहे हे जर मला लक्षात आलं तर दंगलीच्या ठिकाणी मी सुरुवातीला माझ्या असलेल्या कलिगसमोर पोहोचेन आणि त्याचबरोबर एक रिझर्व्ह फोर्स ठेवण्यासाठीची तजवीज करेन. त्या दंगलीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती दंगल शांत करण्यासाठी मी सुरुवातीला सायकोलॉजिकल मेथडचा वापर करेन की जो आपण SOP मध्ये आपल्याला सापडतं सर. जे दंगलीत आलेले लोक असतात त्यांच्या भावना अतिशय तीव्र असतात, त्यांना शांत करण्याचा मी पहिला प्रयत्न करेन, ज्याच्यामध्ये मी त्यांना भावनिक गोष्टींना हात घालून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, त्यांना त्यांच्या भावनेपासून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेन. या गोष्टी जर सर वर्क नाही झाल्या तर मी दंगलीला आलेला मॉबचा ॲनालिसिस करून हॉटस्पॉट निवडण्याचा प्रयत्न करेन की ज्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात दंगल घडवणारे किंवा अतिशय भडकाऊ लोक कुठे आहेत ह्याचा शोध घेऊन त्यांनाच त्या दंगलीपासून वेगळा करण्याचा प्रयत्न करेन. याच्याही पुढे जाऊन जर मला गरज लागली तर मी लाठीचार्ज करेन आणि लाठीचार्जच्या पुढे जाऊन जर गरज पडली तर वरिष्ठांचा सल्ला घेऊन किंवा DMच्या परवानगीने पुढील अजून मोठी जी काही कारवाई सर ती करेन. ओके, तिथं काही काउंटर वगैरे झालं मग?
या उत्तरावर? हां, तर याच्यावरती ते असे म्हणजे मी हे जे उत्तर देत होतो ते मध्ये मध्ये म्हणत होते की याच्यानंतर पण ते कंट्रोल नाही झालं तर काय करायचं. ओके. नाही, ते एकानंतर एक शेवटपर्यंत येत होते. म्हणजे मी शेवटी त्यांना तेव्हा सांगितलं की या सगळ्यांची परवानगी घेऊन मग मी ह्याच्याहून मोठी कारवाई करेन. तेव्हा मग त्यांनी दुसरा प्रश्न करते सिम झाले. असं काही सिच्युएशन देऊन तुम्हाला गोळ्या वगैरे घालायच्या सिच्युएशन पर्यंत आणलं का त्यांनी? नाही. याची लिंक जे IS आहेत त्यांनी उचलली होती. मग त्यांनी तिथे मग ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. ते आपण पुढे बघूच. ओके, चला. तुम्ही मगाशी सांगितलं होतं की गरिबीशी वगैरे संबंध आहे. मग गरिबांना कर्ज मिळवायचंय, कुठनं मिळवता येतं? हा जो प्रश्न होता बघा, मला अचानकच आला होता. म्हणजे कर्जाचा कुठून संबंध आला मला काय लक्षातच नाही आलं. बट त्यांनी ते असे प्रश्न विचारतात की अचानकच ते फील्ड बदलतात. तर मग मी त्यांना ते सांगितले की सर, कर्ज बँकेतून मिळतं, मग ते सरकारी असू दे सहकारी असू दे, या बँकांकडून ते कर्ज मिळत असतं. त्यावरती ते म्हणले की अजून कुणाकडून मिळतं. मग त्याच्यावरती माझं उत्तर होतं की नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात आपल्याकडे, आपण त्यांना NBFI म्हणतो, त्यांच्याकडून मिळतं. त्यानंतर म्हणले की अजून कुणाकडे मिळतं. मग तेव्हा मात्र मी थोडासा ब्लॉक झाला. तो म्हणले की त्यांना सर मला आठवत नाही. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की सावकार कर्ज देत नाही. सावकाराकडून का कर्ज घेता असं विचारलं? हा म्हणले की हो सर, सावकाराकडून कर्ज घेतलं जातं. मग त्यांचा पुढचा प्रश्न होता की हे सावकाराकडून का कर्ज घेतात. तर मी त्यांना सांगितलं होतं की सर, सावकारापर्यंत पोहोचणं हे कम्पॅरेटिव्हली ग्रामीण भागामध्ये सोपं आहे. सावकार अडीनडीला गरजेला येतो तेव्हा तो पटकन आपल्याला पैसे देतो. दुसरी गोष्ट आहे की आपली बऱ्याच लोकांची बँकांपर्यंतची पोहोच नाही आहे. बँकांमध्ये खातं काढणं असणं किंवा हे साधं काम जरी वाटत असलं तरी आर्थिक निरक्षरतेमुळे ते त्यांना अवघड वाटतं आणि त्या गोष्टीशी असलेली जवळीकता नाही आहे त्यांच्याकडे, म्हणून ते सावकाराकडून कर्ज घेतात सर. ओके. त्यांनी तुम्हाला विचारलं होतं की मोबाईल ॲपद्वारे पण कर्ज मिळतं, एखादं उदाहरण देऊन सांगा. हां, तर त्यांना मी सांगितलं की सर, स्वतः माझ्याकडं ICICI बँकचं ॲप्लिकेशन्स आहे. त्याच्यावरती अनेक सारे ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये हे तुमच्या हिस्ट्रीनुसार किंवा तुमच्या क्रेडिटनुसार तुम्हाला लोन फॅसिलिटीची पण तिथे एक फॅसिलिटी आहे, ज्याच्यावर तुम्ही अप्लाय करून घर बसल्या तुम्हाला लोन मिळता येतं. ओके. सरांनी आत्ता जेवढी उत्तरं सांगितली दुसऱ्या टप्प्यामध्ये, ती IPS सरांनी प्रश्न विचारलेले आहेत. सर, याच्यामध्ये तुम्हाला कुठे वाटलं की वेगळं काही उत्तर द्यायला पाहिजे होतं? हां, एक ते होतं की दंगलीचं बघा, आपण जितकं करू तितकं कमी आहे. आपण दंगल कसं हँडल करू हे वेगवेगळे ऑफिसरचे वेगवेगळी मत आहे. बरोबर. मी जे उत्तर दिलं होतं, मी काही स्वतःचं उत्तर नव्हतं, आपल्याला काही अनुभव नसतोच. तर मी काही लोकांचे व्हिडिओ ऐकले होते, ऑफिसर लोकांचे नक्कीच, आणि गुगल सर्च करून मला जे मिळालं त्याला SOP म्हणून एका ठिकाणी मिळतं, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस. ओके. तिथूनच मी काही मुद्दे त्यांना सांगितलेलं होतं. ओके. ओके. आता एक जे IAS मेंबर होते, त्यांचंही नाव माहीत नाही सर आपल्याला, त्यांनी काही प्रश्न विचारले होते. त्यांचे प्रश्न मी एक एक जसे आहे तसे विचारू, तुम्ही जशी उत्तर दिली तशी द्या, आणि जर काही वेगळं असेल तर तुम्ही नंतर शेवटी सांगा. व्हॉट इज मॉब सायकोलॉजी? हां, तर आता मगाशी जे आपण दंगलीचं उत्तर दिलं होतं त्याच्यामधून त्यांनी हा प्रश्न उचलला होता. तर या प्रश्नाला मी त्यांना थोडंसं थांबलो आणि त्यांना विचारलं की सर, मला एक्झॅक्टली ते डेफिनेशन सांगता येणार नाही, बट तुम्ही मला अलाव केलं तर मी गेस करेन. त्याच्यावरती ते म्हणले की तुम्ही गेस करून सांगू शकता. तर मग मॉब सायकोलॉजी मी उत्तर असं दिलं होतं की सर, मॉब सायकोलॉजीमध्ये जो व्यक्ती त्या मॉबमध्ये असतो त्याची सायकोलॉजी किंवा त्याची मानसिक स्थिती अशी झाली असते की तो त्याचा सारासार विवेकबुद्धीनं विचार करण्याची क्षमता गमावून बसलेला असतो. तो त्या मॉबच्या सायकोलॉजीमध्ये मिक्स झालेला असतो. त्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सुचत नसतं, आणि मॉबनुसार किंवा त्याच्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनुसार जे डायरेक्शन मिळतात त्यानुसार तो फॉलो करत असतो. एक इंग्रजीमध्ये म्हण पण आहे की मॉब सायकोलॉजी इज चाइल्ड सायकोलॉजी. म्हणजे चाइल्डला कसं कळत नाही आपण काय केलं पाहिजे, तशा प्रकारचं अनियंत्रित सायकोलॉजी असणारी जी काही व्यक्तीची मनस्थिती असते त्याला आपण मॉब सायकोलॉजी म्हणलं पाहिजे. ओके. त्याच्यावर त्यांनी काही रिएक्शन दिली? हां, त्याच्यावरती त्यांना ते उत्तर पटलं. त्यांनी स्माईल देऊन मान पण हलवली. मला वाटलं की माझा जो गेस आहे तो बरोबर लागला असं वाटलं. म्हणजे ते कोटेशन पण तुम्ही सांगितलं होतं, इंग्लिशवालं कोटेशन? येस येस. ओके, ठीक आहे. नंतरचा पुढचा प्रश्न विचारला की मॉब लिंचिंगची कारणं काय आहेत? हां, तर वरच्या प्रश्नाला धरूनच हा प्रश्न होता. तर मॉब लिंचिंगमध्ये आपण बघतो की महत्त्वाचं एक मुख्य कारण असतं की धार्मिक जातीय तेढ याच्यातून निर्माण झालेल्या दंगली असतात किंवा एक द्वेष एकमेकांच्या मनात राहिला असतो, त्याच्यातून मॉब लिंचिंग होतं. याला सोडून अजून एक कारण असं की अफवा पसरवणं, फेक न्यूज आपण म्हणू शकतो. जसे की आपण महाराष्ट्रामध्ये पालघरच्या ठिकाणी काही संतांची हत्या झाली होती, तर त्या केसमध्ये सुद्धा ही जी लोक आहेत ती मुलं चोरणाऱ्या व्यक्ती आहेत अशी अफवा पसरली होती. याच्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली होती. म्हणजे एकंदरीत जे एक ट्रॅडिशनल गोष्ट आहे धर्म आणि जात त्याला धरून अफवा पसरवणं किंवा फेक न्यूज या सुद्धा मॉब लिंचिंगसाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आहेत. ओके. त्यांनी विचारलं की लॉ आणि ऑर्डर जपणं कोणाची जबाबदारी आहे? हां, तर याला मी सुरुवातीला उत्तर दिलं होतं की सर, लॉ अँड ऑर्डर जपणं ही प्रशासनाचं आणि त्यातल्या त्यात विशेष करता पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे. बट त्याच्याबरोबर ज्या लोकांसाठी लॉ अँड ऑर्डर आपण मेंटेन करतो त्या नागरिकांचं सुद्धा काम आहे की आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी या व्यक्तींना या सिस्टीमला मदत केली पाहिजे. ओके.
पुढचा प्रश्न विचारला होता की समाजात काही हार्ड नट असतात जे कायम गुन्हे करतात, न्यायालयातही त्यांना शिक्षा होत नाही, पोलिसांनाही ते जुमानत नाही, म्हणजे अशांसाठी काय? हां, तर मग ते त्यांचा मुद्दा असा चालला होता की काही लोक असतात समाजामध्ये की नेहमी तेढ निर्माण करतात आणि गुन्हेच करत असतात. तर मग अशा लोकांना काय केलं पाहिजे? तर मी विचारलं की एन्काउंटर केलं पाहिजे काय? हां, म्हणजे एकंदरीत त्यांचा डायरेक्शन तिकडे होते की अशा लोकांना आपण इलिमिनेट का नाही केलं पाहिजे, आपण एन्काउंटर का नाही केलं पाहिजे. तर याच्यावरती आपला स्टँड मात्र फिक्स असला पाहिजे, जे की मी तिथेच ते त्यांना क्लिअर केलं होतं की सर, पोलिसांचं काम आहे की अशा व्यक्तींना पकडणं, त्यांच्यावरती FIR आणि चार्जशीट निर्माण करणं, चार्जशीट अधिकाधिक स्ट्रॉंग करणं आणि कोर्टा थ्रू त्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्यांचं एन्काउंटर करणं हे पोलिसांचं काम नाही आहे आणि कायद्याच्या अगेन्स्ट असल्यामुळे हे चुकीचं आहे सर. ओके, हे अपील झालं त्यांना, त्यांच्या रिॲक्शनवरून काय नाही, ते परत आणखीन 3-4 त्यांनी प्रश्न विचारून ओके. मला अडकवण्याचा त्यांनी प्रयत्न विचारलं केला होतं की काही नागरिक साक्ष देत नाही, कोर्टात जबाब बदलतात, अशा परिस्थितीत पोलिस काहीच करू शकत नाहीत, मग आरोपी सहज सुटतात, मग पोलिसांना शस्त्र वापरायची परवानगी का देऊ नये? म्हणजे पुन्हा त्यांनी तोच इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न केला होता. बट ते जे काही कारण देत होते त्या कारणांना पकडून आपण त्याला वेगळी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी त्यांनी म्हणले की नागरिक राहत नाहीत पोलिसांबरोबर. तर मग याचं पहिलं कारण मी त्यांना दिले की सर, नागरिक पोलिसांबरोबर नसतात, कारण त्यांना स्वतःच्या जीवाची भीती असते, कारण ज्यांच्या विरोधात साक्ष द्यायचे त्यांच्याकडून त्यांना धोका असतो. तर अशा केसमध्ये आपण त्यांना पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एव्हिडन्स निर्माण केले पाहिजे, जेणेकरून साक्षी कमीत कमी आपल्याला गरज लागेल आणि अशा लोकांना शिक्षा होईल. याच्या पुढे जाऊन त्यांनी पुन्हा तो सेमच प्रश्न रिपीट केला की काय शस्त्र नाही वापरावं का म्हणून. हा, शस्त्र वापरावं का वगैरे. ओके, विचारलं की तसंही लोक हे समाजाला त्रासच देत आहेत, मग एकदम सिंगम स्टाईलने वगैरे ह्यांचं काम करावं का? हा, मग आता हे जर आपण त्यांचे 3 जर प्रश्न पाहिले सलग, त्यांचं म्हणणं इतकंच होतं की तुला काय वाटतं की तुला पोलिसांना अशी एन्काउंटरची परवानगी दिली पाहिजे का? पण त्यांना ते माझ्याकडून काढायचं होतं. पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की पोलिसांनी एन्काउंटर नाहीच केला पाहिजे. पोलिसांचा एन्काउंटरचा अधिकारच त्यांना नाही आहे. पुन्हा मी त्यांना हेच सांगितले, सर, पोलिसांचं काम व्यक्तीला शिक्षा देणं नसून ते न्यायालयाचं काम आहे. न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पोलिसांनी इंटरफेअर करणं चुकीचं आहे. म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी एन्काउंटर किंवा सिंगम स्टाईल वगैरे ज्या फिल्मी स्टाईल आहेत त्याला लॉ अँड ऑर्डरमध्ये अजिबात स्थान नाही आहे सर. अशा प्रकारचं वर्तन पोलिसांचं नसायला पाहिजे. ओके, मग त्याच्यावर त्यांची स्मित हास्य वगैरे काही का नाही? हां, मग ते शेवटी ते म्हणले की बरं ठीक आहे, म्हणजे स्मित हास्य देत होते. ओके, कन्व्हिक्शन रेट कसा वाढवाल असं विचारलं? हां, तर हा जो प्रश्न आला होता, मी बोलताना त्यांना सांगून गेलो होतो की सर, चार्जशीट पोलिसांनी इतकी स्ट्रॉंग केली पाहिजे की जेणेकरून त्यांना कोर्टामध्ये शिक्षा होईल, कन्व्हिक्शन त्यांना शिक्षा होईल. तर मग त्यावरती त्यांचा हा प्रश्न होता, त्याच्यावरती मी उत्तर दिलं होतं की एक तर स्ट्रॉंग साक्षीदार उभा करणं, साक्षीदाराला जीवाचं संरक्षण देणं, एक. दुसरं, ॲम्बिस आणि CCTV सारखे जे सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत याच्या थ्रू आपल्याला स्ट्रॉंग एव्हिडन्स निर्माण करू शकतात, एक आहे. तिसरी गोष्ट आहे की कोर्टामध्ये जे आपला वकील आहे तो अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे. त्यांना अनेक इन्सेंटिव्स देऊन आपण त्यांना वेगळ्या चांगल्या पद्धतीने केस लढवण्यासाठी प्रमोट केलं पाहिजे. त्याच्या आधारावरती त्यांना पुढचं प्रमोशन देता येईल का पाहिलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी जर आपण करत गेलो तर कन्व्हिक्शन रेट नक्की सुधारेल. पोलीस आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम याच्यामध्ये काय रिफॉर्म केले पाहिजेत? हां, तर पोलीस आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये अनेक वेगवेगळ्या कमिटीज आणि कमिशन्स भारत गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बसवले आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून त्यात सुधारणा केलं पाहिजे. मला सर सुरुवातीला एक वाटतं की पोलीस आणि नागरिक ह्यांच्यामध्ये कनेक्शन वाढवण्यासाठी पीस आणि मोहल्ला कमिटीचा आपण अधिकाधिक वापर केला पाहिजे, एक. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण मगाशी डिस्कस केल्यासारखं क्रिमिनल मॅपिंग आहे किंवा क्रिमिनल सायकॉलॉजीचा अभ्यास करणं आहे. आपल्या वेगवेगळ्या ज्या लॅब्स आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं आहे. नवीन टेक्नॉलॉजी, CCTV कॅमेरा किंवा IT चा अधिकाधिक वापर करून स्ट्रॉंग एव्हिडन्स बनवण्यासाठी आणि अशा गुन्हेगारांना लवकर पकडण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून याच्यातून पोलिसांचं आणि न्यायालयीन सिस्टीमचं वेळ वाचून त्यांना कन्व्हिक्शन रेट वाढवता येईल. सिंपल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन काय फरक आहे? हां, तर आतापर्यंत ते पोलिसांचे प्रश्न होते, अचानकच ते मेकॅनिकलला गेले, म्हणजे ग्रॅज्युएशन करते वळले जम्प होते. केलं. हां, ओके. तर त्यांनी विचारलं होतं की सिंपल आणि कॉम्प्लेक्स मशीनचा फरक काय आहे आणि एक उदाहरण द्या. ओके, मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की सिंपल मशीन म्हणजे मेकॅनिकलचं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी फोर्स आणि कमीत कमी लिव्हरचा वापर करतो आपण, आणि त्याच ठिकाणी जर लिव्हर्स आणि फोर्सची संख्या वाढली तर ते कॉम्प्लेक्स मशीन होतं. ओके, आणि त्याच्यापुढे मला वाटतं त्यांनी एक्झाम्पल सांगता येईल असं विचारलं. तुम्ही बिल्डिंग मध्ये आल्यापासून अशा 2 मशीन मधले एक उदाहरण सांगा. येस, ते म्हणले की तुम्ही सकाळीपासून या बिल्डिंगमध्ये आहात तर तुम्ही काही पाहिलेली उदाहरणं द्या. तर सुदैवानं मला त्या ठिकाणी आठवलं सिंपल मशीनचं उदाहरण. त्यांना मी सांगितलं होतं की सर, सकाळी मी डॉक्युमेंटेशन करत असताना स्टेपलर पाहिला होता. ओके. ते स्टेपलर इज द एक्झाम्पल ऑफ सिंपल मशीन. त्याच्यामध्ये 2च लिव्हर आहेत आणि आपण सिंपल फोर्स वापरतो. त्याच्यानंतर दिले की सर, ज्या लिफ्टमधून मी वरती आलो ते कॉम्प्लेक्स मशीनचं उदाहरण आहे. मग त्याच्यानंतर मला त्यांनी आणखीन एक पुढे प्रश्न विचारला होता.
येस, ज्या लिफ्ट मधून वर आला ते कोणत्या कंपनीचे आहे? येस, तो प्रश्न सुद्धा मला वाटतं की सुदैवानं मी लिफ्टचं नाव बघितलं होतं. सिंडलर कंपनीची लिफ्ट होती ती. Yes. तर त्यांना सांगितलं सर ते सिंडलर कंपनीची लिफ्ट आहे. त्याच्यावरती ते जरा खुश झाले. त्यांना वाटलं की त्यांनी म्हणजे बघून तुमचा अवेअरनेस त्यांच्या लक्षात आलं की एक्झॅक्टली अवेअरनेस पाहण्यासाठीच त्यांनी विचारलं. येस. बरं, पुन्हा देशपांडे सर आलेत. येस. Yes. बरं, इथे कुठे तुम्हाला अजून काय वाटतं की तुम्ही वेगळं काय उत्तर द्यायला हवं होतं? हां, तर या ठिकाणी जर आपण बघितलं ना, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम असू दे किंवा पोलिसांमधले रिफॉर्म असू दे, याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण त्याच्यातनं अभ्यास करून स्वतःची उत्तर बनवू शकतो. हीच प्रश्न रिपीट होतात. त्या ठिकाणी मलाही वाटलं की मी अजून काही बेटर उत्तर देऊ शकलो असतो. जसं की मी सदानंद दाते सरांचं पुस्तक आहे की खाकीच्या वर्दीतल्या माणसाच्या कहाणी, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. पण त्या मी फक्त वाचून गेल्यामुळे मला तिथं रिकॉल नाही झालं. तर आपला एक अभ्यास आपण स्ट्रॉंग करून ठेवला आणि बुलेट्स पॉईंट काढून ठेवले आणि जर ते तिथं आपण सांगितलं तर अधिक इफेक्टिव्ह होईल. आता देशपांडे सरांचे प्रश्न पुन्हा. आतापर्यंत तुमचे 39 प्रश्न झालेत आणि रॅपिड फायर चालू आहे सगळा. येस. तुम्हाला भारतीय नागरिकांबद्दल काय वाटतं? हा, तर हा अचानक कसा प्रश्न विचारला हा? आता या इंटरव्ह्यूमध्ये आपण बघितलं ना, ते फेज अचानक बदलत आहेत. ओके. ते मुद्दामून कदाचित तुमचा विचार करण्याची एरिया बदलत असणार, त्यांना ते अपेक्षित असणार आहे. ओके. मग याचं मी त्यांना असं उत्तर दिलं होतं की सर, भारतीय नागरिकांमध्ये दोन्ही प्रकारचे नागरिक आढळतात. जे भारताप्रती प्रेम असणारे, भारताचा कायदा व सुव्यवस्था फॉलो करणारे काही चांगले नागरिक पण आहेत आणि कायदा व सुव्यवस्था ब्रेक करून समाजाला किंवा देशाला त्रास देणारे पण काही नागरिक आहेत. ओके. घरून इथपर्यंत येईपर्यंत कायदा मोडल्याच्या घटना पाहिल्यात का? हा एक प्रश्न होता, जसं तुम्ही मगाशी म्हणलं तुमचं अवेअरनेस किती पाहण्यासाठी तसं. तर मी त्यांना सांगितलं सर, घरून मी माझ्या बाईकवरून इथपर्यंत आलो. इथे येत असताना अनेक ठिकाणी सिग्नल तोडताना मी लोकांना पाहिलं. रेड सिग्नल असताना लोक निघून जात होते एक. किंवा अनेक ठिकाणी मी सर पाहतो की ॲक्सिडेंट झाला असताना सुद्धा पोलिसांना इन्फॉर्म न करता किंवा ॲम्ब्युलन्सला न बनवता लोक निघून जातात एक. किंवा तिसरं गोष्ट, समोर क्राईम घडत असताना पण आपण इन्फॉर्म नाही करत आणि गुन्हा होऊ देतो. हे सुद्धा सर चुकीचं आहे की आपण कायदा व सुव्यवस्था मोडत आहोत असं मला वाटतं सर. तुम्ही DYSP झालात तर काय सुधारणा कराल? तर मग याच्या उत्तराला मी माझ्या काही गोष्टी तयार करून ठेवल्या. ते त्यांना सांगितले की जसं नागरिकांची कॉन्टॅक्ट वाढवणं, नवीन नवीन कायद्यांचा वापर करणं, कायद्यांचा अभ्यास करून ज्या लोकांसाठी कायदा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे, त्यांना गुन्हा होतोय हे सांगून त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म करावं, याच्यासाठी त्यांना तयार केलं पाहिजे किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, अशा अनेक काही गोष्टी सांगितल्या होत्या. ओके. तुमच्या दृष्टीने आपल्या पोलिसांचं काम कसं आहे? हां, तर याच्यावरती त्यांनी मला उत्तर द्यायच्या आधी मला पुन्हा थांबवलं. म्हणले की एका वाक्यात सांगा. त्यांना अपेक्षित होतं हो की नाही. त्यांना म्हणले की सर, माझ्या दृष्टीनं महाराष्ट्र पोलिसांचा विचार केला तर ते काम अतिशय चांगलं आहे असं मला वाटतं सर. ओके. तुम्हाला वाटतं का पोलीस समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले आहेत? याला सुद्धा मी जेव्हा सुरुवातीला सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला परत थांबवलं आणि सांगितले की एका वाक्यात उत्तर द्या. त्यांना मी पुन्हा तेच सांगितले की सर, माझ्या मते महाराष्ट्रातील पोलीस प्रत्येक समाजापर्यंत किंवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले असं मला वाटतं. तर हे जे शेवटचे 2 प्रश्न होते ना, तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये येत आहे त्याच्याबद्दल तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, त्यांना चेक करायचं होतं. ओके. मग त्याला मी एका वाक्यात ते पॉझिटिव्हली उत्तर दिलं. कदाचित त्यांना ते पटलं असावं असं मला वाटतं. ओके. आणि तुमचा शेवटचा प्रश्न होता की पोस्ट प्रेफरन्स तुमचा काय तो होता? त्यांनी विचारला होता तो मध्ये. तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला माझं ACP किंवा DYSP पहिला प्रेफरन्स दिला होता. दुसरा प्रेफरन्स माझा BDOचा होता किंवा डेप्टी CEO आपण त्याला म्हणतो. तिसरा प्रेफरन्स DDRचा होता. तर 3 विचारल्यानंतर मी थांबलो, पण त्यांनी मला आणखीन 2 विचारले. मग त्याच्यानंतर माझा ARTOचा होता आणि SC/STचा होता. म्हणजे एकंदरीत मला असं वाटतं की आपले 5 पोस्ट तरी आपण पाठ करून तिथे गेलो पाहिजे आणि त्यांना सांगता आलं पाहिजे. ओके. अशा तऱ्हेने सरांनी आयोगाच्या समोर जे उत्तरं दिलेली आहेत ते सगळे आपण ऐकलेले आहेत आणि आपण सुद्धा भविष्यात जेव्हा इंटरव्ह्यूची तयारी करेल तेव्हा कोणत्या घटकांना महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की सरांचं ग्रॅज्युएशन आहे, सरांची हॉबी आहे आणि पुन्हा उत्तरं जे दिले त्याचा जो टेम्पो आहे त्याच्यातून काही प्रश्न निर्माण झाले असा इंटरव्ह्यू तुमचा. सर, साधारणपणे इंटरव्ह्यू किती वेळ चालला हा? 30 मिनिटं वगैरे तर नक्कीच झाला असेल. ओके. सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुम्ही इथे आलात, अधिकाऱ्यांशी संवाद या शोमध्ये तुम्ही भाग घेतलात, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांनी हा व्हिडिओ बघितलाच आहे. आता या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.